नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीला खूप असे महत्त्व असणारे हलव्याचे दागिने. तेही अगदी 100 ते 150 रुपयाच्या खर्चात. मला इथे 2 जणांसाठी ज्वेलरी बनवण्यासाठी 120 रुपये खर्च आलेला आहे. वरून त्यातला भरपूर सामान अजून माझं शिल्लक आहे. हे दागिने अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार होतात. तुम्ही याचा बिझनेस देखील करू शकतात. इथे तुम्हाला कुठलंही भांडवल लागणार नाही आहे, फक्त तुमचा वेळ तुम्हाला याच्यात इन्व्हेस्ट करायचा आहे. मार्केटमध्ये अशी ज्वेलरी 1000 रुपयापर्यंत मिळते. आता इथे मी त्याचे फोटोज अपलोड केलेले आहेत की मी कशा ज्वेलरी बनवली आहे ते. चला तर मग आता सुरुवात करूया. आता सुरुवातीला मी इथे गोल्डन कलरचे मणी घेतलेले आहेत आणि आपल्या तिळगुळाचे फुटाणे घेतलेले आहेत व एक मोठा दोरा घेतला आहे. आपल्याला जेवढी माळ बनवायची आहे त्याच्या 1.5 मी इथे दोरा घेतलेला आहे. दोऱ्याचे दोन्ही टोकं एकमेकांना बांधून घ्यायचे आहे व थोडं अंतर सोडून परत आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे. ती याच्यासाठी की माळ ओळताना ते आपल्याला पायाच्या अंगठ्यात अडकवता आलं पाहिजे किंवा दुसरी कुठेतरी बांधता आलं पाहिजे किंवा अडकवता आलं पाहिजे. इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे. आता हे मी इथे गॅस शेगडीच्या पायात अडकवलेलं आहे. आता एक बारीक सुई दोरा मी इथे ओळून घेतलेला आहे व तो अशा पद्धतीने दोऱ्यामध्ये अडकवून घेते आहे. कारण आपण इथे जाड दोरा यूज करतोय, त्याच्यात डायरेक्ट सुई ओळता येणार नाही व आपल्याला प्रत्येक वेळेस हा सुई दोरा यूज करता येईल. परत परत आपल्याला ओळायची गरज राहणार नाही. बारीक सुईच्या मदतीने आपल्याला हवे तेवढे मणी इथे ओळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने इथे मी 25 मण्यांची माळ बनवलेली आहे. मी 25 मणी एकदाच ओळून घेते आहे. याच्यात हाईटनुसार तुम्हाला किती लांब माळ लागणार आहे हे तुम्ही आधीच मेजरमेंट घेऊन मग माळ ओळायची आहे. इथे मी माझ्यासाठी 30 मण्यांची तर माझ्या मुलीसाठी 25 मण्यांची अशा दोघांच्या वेगवेगळ्या साईजच्या माळ बनवून घेते. सगळे मणी ओळून झाल्यानंतर मी इथे एक मणी पुढे ढकलला व 2 दोऱ्यांमध्ये असं अंतर बनवून त्यात एक हलव्याचा दाणा टाकलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दोघं साईडने समान भागात हलव्याचा ओबडधोबड भाग छान अडकवायचा आहे. मग पुढच्या दुसऱ्या मण्याच्या मदतीने आपल्याला त्याला छान दाबून घ्यायचं आहे. असंच आपण प्रत्येक वेळेस करत जाणार आहोत आपले मणी संपेस तोपर्यंत. आता माझी माळ जवळपास होत आलेली आहे. इथे फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे हलवा निवडताना छान चरे असणारा हलवा निवडायचा आहे. तो जर आपण गुळगुळीत घेतला तर दोऱ्यात तो व्यवस्थित अडकणार नाही. आता आपण ती सुई काढून घेणार आहोत कारण आपल्याला ती पुढेही वापरायची आहे. तर अशा पद्धतीने ती फक्त उलटी त्या दोऱ्यातून टाकायची आहे आणि लगेच ती मोकळी होते. आता माळ झाल्यानंतर छोट्याशा दोऱ्याच्या मदतीने वटच्या मण्याला लागून आपल्याला खूप जाड अशी गाठ मारून घ्यायची आहे, जेणेकरून मणी त्याच्यातून निसटणार नाही. अशा पद्धतीने 4-5 गाठ मारून घ्यायच्या आहे आपल्याला, जेणेकरून त्या जाड होतील व मणी त्याच्यातून निसटू शकणार नाही. इथे मी थोडा एक्स्ट्रा दोरा ठेवला आहे. असा ठेवायचाच आहे जेव्हा आपण याला पेंडंट जॉईंट करू किंवा मागे जेव्हा आपल्याला कमी जास्त करायची असते माळ, त्याच्यासाठी याचा वापर होईल. आता याच पद्धतीने मी अशा खूप साऱ्या माळी बनवून घेतलेल्या आहेत आणि यांनाच यूज करून मी वेगवेगळे दागिने बनवणार आहे. आता नेकलेससाठी आपण पेंडंट बनवून घेऊया. पेंडंटसाठी हव्या त्या आकाराचा एक पुठ्ठा कट करून घ्यायचा आहे. मी 2 ग्लू दाखवत आहे, बॉन्ड अँड फेविकॉल. फेविकॉलने हलवा चिटकत नाही, त्याच्याने तो नंतर वितळतो. मग बाकी सगळ्या गोष्टी चिटकवण्यासाठी फेविकॉल चालेल, पण हलवा चिटकवण्यासाठी चांगल्या क्वालिटीचाच ग्लू चालेल. आता पेंडंटसाठी मी आधी एक मध्ये स्टोन चिटकवून घेतला आहे व आजूबाजूने 2 चक्कर मी असे स्टोनवाल्या लेसचे चिटकवणार आहे. त्यानंतर मी दुसरा ग्लू घेतलेला आहे व आता हलवा चिटकवते आहे. पेंडंट वगैरे बनवण्यासाठी थोडे छोट्या साईजचे आपल्याला हलवे निवडायचे आहेत व ते चिटकवायचे आहेत. माळीतले थोडे जाड व हे थोडे बारीक असं कॉम्बिनेशन जास्त चांगलं दिसतं. आता आपला हलवा चिटकवून झाला आहे जवळपास. आता त्यानंतर मी परत ग्लू लावलेला आहे व त्यावर मी छोट्या आकाराचे स्टोन लावते आहे. ते खूप वेळ परफेक्टली लावत बसायचं नाही आहे. आपल्याला ते स्टोन्स खाली ओतायचे आहेत व जे जे सरळ असतील असे स्टोन निवडून पटापट त्या ग्लूवर ठेवून घ्यायचे आहेत. व आपले सगळे स्टोन ठेवून झाले की एक टूथपिक घ्यायची व त्याच्या मदतीने आपण व्यवस्थित ते सेट करून घ्यायचं. अशा पद्धतीने. आता इथे मला रेड कलरचे स्टोन हवे होते, पण ते मला मिळाले नाही, म्हणून मी ट्रान्सपरंट स्टोन आणले व त्यावर रेड कलरचे नेलपेंट लावून घेते आहे. मी देखील हवी ते स्टोन न मिळाल्यास त्या कलरचे नेलपेंट आणायचे आहे व ते अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे.
आता हे सुकल्यानंतर मी परत स्टोनच्या लेसचे 2 चक्कर त्याच्यावर चिटकवून घेणार आहे अशा पद्धतीने. आता फक्त आपल्याला शेवटची एक लाईन राहिलेली आहे, त्याला आपल्याला हलवे चिटकवून घ्यायचे आहेत. मग आपलं पेंडंट पूर्ण होईल. पेंडंट बनवून आपल्याला थोडा वेळ त्याला सुकू द्यायचं आहे. नंतर उलटं करायचं आहे व पेंडंटसाठी मी इथे आधीच कळ्या बनवून ठेवलेल्या आहेत, त्या आपल्याला चिटकवायच्या आहेत. कळ्यांसाठी आधी एक हलवा अडकवलेला आहे व त्यानंतर 7 मणी व त्यानंतर 2 असे 5 मणी व 3 मणी अशा पद्धतीने एकूण 5 मी असे कळ्या बनवून घेतलेल्या आहेत. एका मण्यासाठी जेवढं अंतर लागतं तेवढ्या अंतरावर मी ते चिटकवून घेतलेल्या आहेत व 2 माळी एकमेकांना बांधून घेतलेल्या आहेत. त्या देखील पेंडंटच्या तिरकस बाजूंनी चिटकवून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. चिटकवताना आपल्याला अशा पद्धतीने तिरकसच चिटकवायच्या आहेत, सरळ डायरेक्ट चिटकवायचं नाही आहे. त्यानंतर आता आपल्याला भरपूर असा ग्लू टाकून घ्यायचा आहे व या सेम आकाराचा एक जाड असा कागद कट करून घ्यायचा आहे व तो यावर अशा पद्धतीने चिटकवायचा आहे. याला सुकेपर्यंत आपल्याला तसंच राहू द्यायचं आहे. आता इथे आपण बाकीच्या वस्तू बनवून घेणार आहोत. कानातले बनवण्यासाठी मी इथे पेंडंट ज्या पद्धतीने बनवलं होतं त्या पद्धतीने मध्ये एक स्टोन, नंतर स्टोनची लेस व नंतर हलवा अशा पद्धतीने चिटकवून घेतलेला आहे. तोंगलसाठी तुम्हाला असे कप मार्केटमध्ये मिळतात, मी इथे फ्लावरच्या खालचं वापरलेलं आहे. एका दोऱ्यात मणी अडकवून तो त्या वाटीतून बाहेर काढला, त्यानंतर त्यावर एक हलवा अडकवून बांधून घेतलेला आहे. अशा पद्धतीने छान मोकळा व हलणारा डोंगल दिसतो. आता आपल्याला आपलं अंतर मोजून घ्यायचं आहे, आपल्या कानातल्याला किती लांबी हवी आहे असं. त्यानुसार परत एक गाठ मारायची, बाकीचा दोरा कापून घ्यायचा व अशा पद्धतीने कानातल्यामध्ये अडकवून आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे. कानातले बनवण्यासाठीचं हे सगळं साहित्य मार्केटमध्ये मिळतं. मी इथे जुनेच कानातल्याचे स्टोन काढून सांशीने प्रेस करून वापरलेलं आहे. आता बिंदी बनवण्यासाठी मी फक्त गोलाकार नाही तर थोडं लांबट असं पेंडंट बनवलेलं आहे. देखील आपण सेम पद्धतीने छोट्याशा हलव्याच्या माळीला चिटकवून घेणार आहोत. आता आपल्याला बनवायच्या आहेत बँगल्स. त्यासाठी मी एक जुनी बांगडी घेतलेली आहे. त्या बांगडीला हलव्याची माळ व एक साधा दोरा दोघंही गोष्टी बांधून घेतलेल्या आहेत व हलव्याची माळ थोडी थोडी पुढे सरकवत जायची व दोऱ्याच्या मदतीने तिला बांगडीला बांधत जायचं. असं करून आपल्याला बांगडी बनवून घ्यायची आहे. शेवटी रीळ तोडून दोरा बांधून घ्यायचा आहे. त्या मदतीने बांगडीला व्यवस्थित माळ ही चिटकवून घ्यायची आहे व बांगडी यूज करताना थोडी जाड बांगडी घ्यायची आहे किंवा 2 बांगड्या एकमेकांना चिटकवल्या तरी देखील चालतील. इथे माझे सगळे दागिने बनवून झालेले आहेत. फिनिशिंगसाठी व ॲडजस्टमेंटसाठी मी जुन्या ज्वेलरीचा गोंडा काढून त्याला लावून घेतलेला आहे. हा नेकलेस आहे तो मोठा आहे थोडासा व दुसरा मुलीसाठी बनवला आहे, तो लेंथला थोडा छोटा आहे. तुम्ही देखील मेजरमेंट करून असा तयार करू शकता. तशाच इथे बनवल्या आहेत 2 बिंद्या. लांबट बिंदी बनवण्यासाठी फक्त पेपर थोडा लांबट कापायचा व त्यावर गोल आकारात स्टोन चिटकवल्यानंतर हलवा फक्त लांबट अशा आकाराने चिटकवायचा. अशी बिंदी जास्त चांगली दिसते. आता आहेत कानातले. कानातले, बिंदींचे पेंडंट वगैरे सगळं बनवताना थोडे बारीक आकाराचेच हलवे वापरायचे आहेत, त्याच्याने ज्वेलरी छान नाजूक दिसते. यानंतर आहेत बांगड्या, ज्यांना की मी असे थोडे लटकन ठेवलेले आहेत. शेवटी मोठ्या आकाराचे हलवे बांधून घेतले आहेत. याला कानातल्यांसारखे कप्स देखील बांधले, ते देखील खूप सुंदर दिसतात. पेंडंटसारखीच डेकोरेट करून एक अंगठी बनवली व मेटलची बँगल कट करून तार बनवून तो त्याला चिटकवून घेतला हातात घालण्यासाठी. तर मंगळसूत्रासाठी एका पुठ्ठ्यावर 2 जवळजवळ गोल काढायचे, ते वेगवेगळे न करता कट करून घ्यायचे व त्याला अशा पद्धतीने हलवे चिटकवून व नंतर मंगळसूत्राच्या माळा चिटकवून घ्यायच्या. ही नथ मी इथे बनवलेली नाही आहे, पण हिला सेम टच देण्यासाठी मी इथे सेंटरला एक हलवा चिटकवून घेतलेला आहे व सेम दिसावे म्हणून रेड कलरच्या नेलपेंटने आजूबाजूच्या खड्यांना कलर देऊन घेतलेला आहे. आता इथे मी काही गोष्टी मिळाल्या नाही म्हणून घरातल्याच वस्तू वापरलेल्या आहेत. इथले जॉईंट करण्यासाठी ताराऐवजी दोरा, पुणे टाकायचं मिळालं नाही म्हणून जुने स्टड्स तोडून वापरले. कानातल्यांसाठी कप्स मिळाले नाही म्हणून फ्लावरच्या मागचं असं तोडून वापरलं. तुम्ही देखील घरातल्या अशा वापरात नसलेल्या वस्तू वापरून काहीतरी क्रिएटिव्ह बनवू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.